रोहितजी, यशवंतराव चव्हाणांची आज जयंती आहे. तुम्ही दिल्लीमध्ये आहात. दिल्लीमध्ये अभिवादन केलेलं आहे तुम्ही. प्रतिक्रिया. महाराष्ट्र सदनला येऊन आम्ही सर्वांनी मिळून इथं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्यासमोर, त्यांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होऊन जयंतीनिमित्त वंदन केलं. अनेक प्रेरणा घेतली, कारण शेवटी न्यायासाठी लढत असताना प्रेरणा फार महत्त्वाची असते. आणि हे सर्व जे मोठे नेते होऊन गेले, त्यांनी जो विचार आपल्या सर्वांना दिला, तोच विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करतोय. दर्शन घेऊन, प्रेरणा घेऊन राहिलेल्या काही मोठ्या नेत्यांच्या बैठकीला आणि भेटीला मी तिथं जाणार आहे. अजितदादांचा प्रश्न जो महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये अजूनसुद्धा घर करून आहे की खरंच काय घडलं, अजितदादांना न्याय मिळेल का, हे जे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत, त्याला कुठंतरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत. आज सकाळी 10 वाजता कन्नूमोळी मॅडम त्यांना त्या ठिकाणी आम्ही भेटणार आहोत. आणि नंतर 11, 11:30 वाजता राहुलजींनी वेळ दिलेली आहे, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून काय खरं घडलं, आमच्याकडे काय माहिती आलेली आहे ती माहिती त्यांना देऊन या देशाचे विरोधी पक्ष नेता म्हणून अधिवेशनामध्ये सुद्धा ते व त्यांचे सर्व सहकारी अजितदादांचा मुद्दा मांडतील या अपेक्षेने त्यांना तिथं आम्ही भेटणार आहोत. तुम्ही आज प्रेझेंटेशन देणार आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये असं कळतंय. जी माहिती गोळा केली आहे ती माहिती त्यांच्यापर्यंत नक्कीच मी पोचविल. त्यांचं जे कार्यालय आहे ते अतिशय तत्परता असं कार्यालय आहे. त्यांच्यापर्यंत काही प्रमाणात माहिती पोचली असं आम्हाला कळालं, पण मी तिथं जाऊन त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्कीच तिथं प्रयत्न करेन. खरं तर महाराष्ट्राचा पाया यशवंतराव चव्हाण यांनी मांडला असं म्हणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची प्रगती होती दिसताना पाहायला मिळते, मात्र एक दरी जी आहे ती कायम आहे. आता बऱ्यापैकी प्रोजेक्टला पैसा दिला जातोय, मात्र अनेक छोटे छोटे जे कॉन्ट्रॅक्टर त्यांना पैसे मिळत नाही. एक तुम्ही समजून घ्या की पूर्वी जेव्हा केव्हा महाराष्ट्रामध्ये काम केलं जायचं, बहुतांश कामं हे महाराष्ट्रातल्या लोकांना मिळायची. महाराष्ट्रातल्या मराठी कॉन्ट्रॅक्टरला ही कामं द्यायची. पण आजची परिस्थिती अशी आहे की कामं मोठ्या प्रमाणात काढली जातात, पण ती कामं महाराष्ट्रातल्या लोकांना मिळण्यापेक्षा कुठंतरी इतर राज्यातल्या लोकांना ती कामं जास्त प्रमाणात दिली जातात. आणि मेन कामं जी केली पाहिजे, निधी मेन गोष्टींना जो दिला गेला पाहिजे, ज्याच्यामध्ये सामाजिक कल्याण असेल, शिक्षण असेल, इतरही काही महत्त्वाचे मुद्दे असतात, त्याचा पूर्णपणे निधी हा बाजूला काढला जातो आणि एक कुठला तरी मोठा प्रोजेक्ट घेतला जातो आणि त्या प्रोजेक्टला पैसे टाकून त्यातून पैसा वेगळा काढला जातो का करप्शनच्या माध्यमातून, असाही प्रश्न आम्हाला अनेक वेळा तिथं पडलेला आहे. त्यामुळे खरी कामं जी आहेत ती कामं न होता दुसऱ्याच प्रकारची कामं त्या ठिकाणी केली जातात. त्याच्याचबरोबर आपण नेहमी FDIबद्दल बोलतो, पण महाराष्ट्रामध्ये FDI जो येतो तो महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट होत नाही, तो महाराष्ट्राच्या बाहेर जातो. महाराष्ट्रामध्ये फक्त कार्यालय असल्यामुळे मोठ्या मोठ्या कंपनीचे दिसताना आकडा मोठा दिसतो, पण दुर्दैव असं ज्या पद्धतीने महाराष्ट्राची प्रगती व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने मुलांना मुलींना हाताला काम मिळालं पाहिजे, ते काम आणि तशा प्रकारची प्रगती ही होताना दिसत नाही. कागदावरची प्रगती जास्त आहे. 1000 कोटीचं काम घेतलं जातं खरं, पण त्याला प्रोव्हिजन जी काय बजेटमध्ये द्यायला पाहिजे ती मात्र फक्त 1-2% त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे कुठेतरी दिखावा मोठ्या प्रमाणात आज या महाराष्ट्रामध्ये चालू आहे असं म्हणावं लागेल. महाराष्ट्र आणि गुजरातची एकाच दिवशी निर्मिती झाली होती. दोन्ही राज्याकडे तुम्ही कसं पाहता? कोणत्या राज्याचा किती पॉलिटिकल इन्फ्लुएन्स आहे, कोणत्या राज्याचं कोणत्यावरती प्रेशर आहे, कसं तुमच्या नजरेतून पाहता? एक तर महाराष्ट्र हा नेहमीच या देशातला सर्वात जास्त विकसित राज्य म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. पण आत्ताची परिस्थिती आपण बघता तर काही प्रमाणात गुजरातला जास्त महत्त्व हे दिलं जातं. काही महत्त्वाचे प्रोजेक्ट जे महाराष्ट्रात येणार होते ते गुजरातला गेलेले आपण सगळ्यांनी बघितलं. बुलेट ट्रेन ही काढण्यात आली, पण 70% बुलेट ट्रेन ही गुजरातसाठी आहे आणि 30% फक्त त्याचे जे स्टेशन्स आहेत, नाहीतर त्याची लेंथ आहे ती महाराष्ट्रामध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये होतं एवढंच की महाराष्ट्राचा पैसा गॅरंटी, नाहीतर त्याला जे कुठलं लोन आपल्याला घ्यावं लागतं ते महाराष्ट्रावर पडतं.
पण काही प्रमाणात फायदा हा गुजरातला तिथं होतो. महाराष्ट्रामध्ये बँकिंग सिस्टम चांगल्या पद्धतीची असतानासुद्धा IFC जी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची होती ती गुजरातला नेण्यात आली. गुजरातला तिथं डायमंड प्रोजेक्ट नेला, त्याला काही खूप चांगलं यश आलं नाही, पण त्याचा फटका महाराष्ट्राला नक्कीच तिथं पडला. त्याच्याचबरोबर IFC सेंटरला तिथं म्हणजे अख्ख्या गुजरातमध्ये ड्राय स्टेट आहे, पण त्या गिफ्ट सिटीमध्ये लोक यावीत म्हणून त्याच फक्त एरियाला तिथं दारू दिली जाते. म्हणजे लोकच येत नाहीत म्हणून दारूसुद्धा देऊन लोकांना आणण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो. म्हणजे खरं तर नैसर्गिक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हे सगळे प्रोजेक्ट तिथे यायला पाहिजे होते, पण बहुतांश प्रोजेक्ट दाबून ताकद लावून हे कुठेतरी गुजरातला नेले जातात आणि त्याच्यात महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. विधानभवनामध्ये बॉम्बची धमकी मिळालेली आहे. सर्व सदस्यांना आमदारांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. कर्मचाऱ्यांना पण आतमध्ये जाऊ दिले. आतमध्ये जाऊ दिलेलं नाही. नाही, फार घातक आणि फार चुकीची गोष्ट आहे. काल आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा फारुख अब्दुल्ला साहेबांवर एक तिथं ॲसेसिनेशनचा प्रयत्न तिथं झाला आणि आता महाराष्ट्रामध्ये ची धमकी तिथं दिली गेली असेल. मग काळजी तर घेतलीच पाहिजे. कुठून फोन आला, कसा फोन आला हे बघण्याची जरूरत आहे. होम डिपार्टमेंटच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेट करून तपास करून जो कुठला व्यक्ती असेल त्याला ताब्यात घेणं महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने मुद्दामूनच फक्त भीती दाखवायची म्हणून त्याला तिथं धमकी दिली होती का त्याच्यामागे काय वेगळं होतं हे आपल्याला नक्कीच बघावं लागेल. पण तपास झाल्याशिवाय अधिवेशन चालून देऊ नका एवढी मात्र विनंती एक आमदार म्हणून आणि नागरिक म्हणून तिथं मी करतो. इराण आणि इस्रायलच्या या सगळ्या युद्धामध्ये महाराष्ट्र किंवा देश आपला पूर्ण गॅसवरती गेलेला आहे. अनेक ठिकाणी गॅसची टंचाई पाहायला मिळते. इंधनासाठी देखील अनेक ठिकाणी रागा लागायच्या देखील निर्माण झाली आहे. तुमची प्रतिक्रिया? देश चालवत असताना जेव्हा केव्हा एखादी अडचण येईल तेव्हा देशाला मदत करणारे कोण आपल्याकडे मित्र आहेत हे बघणं पण तितकंच महत्त्वाचं आणि त्याच्यासाठी आपलं जे परदेशाचं धोरण आहे ते योग्य पद्धतीने असणं महत्त्वाचं आहे. दुर्दैव असं की आज कुठेतरी आपण एकटं पडल्यासारखं आहे. अमेरिका आपल्याला धमकी देते आणि अमेरिकाच आपल्याला सांगते की महिनाभर तुम्ही रशियाकडनं तिथं तेल घेऊ शकता. म्हणजे आपण आपला देश चालवतोय का अमेरिका आपला देश चालवते अशी आजची परिस्थिती आहे. आणि जे काय इराणमध्ये तिथं घडलं, खरं तर जेव्हा अडचणीचा काळ होता तेव्हा इराणली आपल्याला तेल देऊन मदत केली होती. पण इराण जेव्हा अडचणीत आलं, कुठेतरी शांतता असावी, हे सगळे प्रकार घडू नये, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या देशाने एक भूमिका घ्यायला पाहिजे होती. दुर्दैवाने ती भूमिका आपण तिथं घेऊ शकलो नाही. आपण इंडियन ओशनचे आपण प्रोटेक्टर आहोत. म्हणजे इंडियन ओशन जे आपलं मोठं आहे त्याचे आपण प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी आपण तिथं घेतली होती आणि त्याच पाण्यामध्ये त्याच समुद्रामध्ये इराणची एक बोट ज्याच्यामध्ये कुठंच तिथं दारूगोळा नव्हता, कारण का ती बोट नेव्हीची आपल्या देशामध्ये एका एकत्रित प्रॅक्टिस करण्यासाठी ती आली होती आणि त्या बोटीला सुद्धा जर आपण वाचू शकलो नाही तर त्याचा अर्थ आणि त्याचा एक फार वेगळा संदेश हा अख्ख्या जगामध्ये गेला आहे. आणि आज जी या देशामध्ये परिस्थिती झाली आहे ती झाली LPGची. आज छोटे मोठे व्यवसाय करणारे जे कोणी दुकानदार असतील, नाहीतर हॉटेलवाले असतील, नाहीतर रेस्टॉरंटवाले असतील, नाहीतर टपरीवाले असतील, दुर्दैव असं की ज्याच्यावर त्यांचं पोट चालतं त्याला जो गॅस लागतो तो गॅस आपल्याला आज मिळत नाही. आणि बहुतांश ठिकाणी उद्या जाऊन असंही दिसतंय की लोकांना म्हणजे सामान्य लोक जे घरात घरगुती गॅस वापरतात त्याच्यामध्ये सुद्धा कुठं ना कुठं ती मर्यादा येईल. म्हणजे कुठंतरी प्लॅनिंगमध्ये आपला देश हा कमी पडला आहे. स्टॉक करण्यामध्ये आपण कुठंतरी कमी पडलो आहे. स्ट्रॅटेजिक स्टॉकमध्ये आपण तिथं कमी पडलेलो आहे. आणि ही गोष्ट तसं बघितलं तर या आपल्या देशाला जेव्हा आपण कितीतरी $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा विचाराने तिथं ध्येय घेऊन जातो तिथं अशी परिस्थिती येत असेल तर ती दुर्दैवी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पुण्यातली काय परिस्थिती आहे? इंडस्ट्री मोठी आहे पुण्यामध्ये. चाकण आहे, बारामती आहे, इंदापूर आहे. तिथे मोठ्या कंपन्या आहेत, कर्मचारी, इंधन, काय सिच्युएशन आहे? खास करून चाकण या माहिती. नाही, याचा इम्पॅक्ट जो आहे तो स्मॉल स्केल इंडस्ट्रीला खूप मोठ्या प्रमाणात तिथं पडू शकतो. आणि क्लीन गॅस नाही तर क्लीन फ्युएल जिथं वापरलं जातं, जसं की फार्मास्युटिकलला कदाचित तिथं वापरलं जातं, केमिकलला तिथं वापरलं जातं आणि तिथं असा गॅस नसेल तर त्याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात तिथं होऊ शकतो. आधीच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेलं आहे आणि आज कुठंतरी पुढं येण्याचा प्रयत्न मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर करत असताना रॉ मटेरियल नसल्यामुळे त्यांचा प्लांट जर तिथं बंद होत असेल नाही तर पडत असेल तर भीती अशी वाटते की खर्च कमी करण्यासाठी उद्या जाऊन नोकरीवर गदा त्या ठिकाणी येऊ नये, एम्प्लॉयमेंटवर गदा तिथं येऊ नये
असे अनेक प्रश्न आहेत आणि हे काय लगेच सुटण्यासारखं आहे असं नाही. म्हणजे अजून महिनाभर हा वॉर चालला तरी आपण कुठंतरी कितीतरी वर्ष हे मागे जाऊ शकतो. त्याच्याचबरोबर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अडचण आलेली आहे आणि त्याच्यात कुठेतरी घाई गडबडीने सुद्धा लोकांनी स्टॉक करण्याचा प्रयत्न जर केला असेल तर त्यांना मला विनंती करायची, असं न करता सगळ्यांचाच विचार करण्याची जरूरत आहे. पण स्ट्रॅटेजिक स्टॉकमध्ये, प्लॅनिंगमध्ये आणि परराष्ट्र धोरणामध्ये आपला देश हा कुठेतरी कमी पडला नाही तर हरला असं आपलं नक्कीच म्हणता येईल. एक माहिती समोर येते, चीन आणि बांगलादेश या दोन्ही जहाजाला हॉर्मोजच्या सामुद्रीतून तेल आणण्याची परवानगी मिळाल्याची कळत आहे, मात्र भारताला मिळताना पाहायला मिळत नाही. काय कारण असतं? भारताला योग्य भूमिका घेतली असती तसं भारताचं आणि इराणचं काय वाकडं नव्हतं, काय अडचणीचं नव्हतं. जेव्हा केव्हा भारताला तेल मिळत नव्हतं तेव्हा इराणली भारताच्या किमतीवर म्हणजे आपण INR मध्ये म्हणजे आपल्या पैशामध्ये त्यांनी तेल तिथं दिलेलं आहे. अडचणीच्या काळामध्ये त्यांनी तिथं आपल्याला मदत केलेली आहे. पण ते जेव्हा अडचणीत होते तेव्हा साधा एक शब्द नाही, एक साधी ट्वीट नाही. आपण जर बघितलं की जेव्हा UAEवर त्या ठिकाणी घात झाला तेव्हा मात्र ट्वीट होते, पण तिथं हजारो लोक जेव्हा इराणमध्ये मृत्युमुखी पडले तेव्हा मात्र आपण कुठं तिथं सपोर्ट केला नाही. त्याच्याचबरोबर इस्रायलमध्ये 4-5 लोक जेव्हा त्या बॉम्बमध्ये वारली तेव्हा त्या ठिकाणी आपण ट्वीट करतो, पण इराणच्या बाबतीत आपण करत नाही. म्हणजे भारत हा देश हा शांततेसाठी लोकप्रिय होता आणि अख्ख्या जगामध्ये एक वजन आपलं होतं. आपल्याला विचारल्याशिवाय आपल्या इंडियन ओशनमध्ये कुणीच येण्याचा विचार नाही तर धाडस तिथं करत नव्हतं. पण आपल्याच समुद्रामध्ये तिथं दुसऱ्या देशाची, मित्र देशाची बोट जर बुडवली जाते व कुठंतरी आपण कमी पडतोय आणि आपले शेजारचे देश जे आहेत, जे आपल्यावर अवलंबून होते, आपले मित्र देश होते, ते आज आपल्याबरोबर नसतील तर उद्या जाऊन चायनाकडनं जर घात झाला, पाकिस्तानकडनं घात झाला आणि मित्र देशांनी आपल्याला मदत नाही केली तर खूप मोठी अडचण येत्या काळामध्ये येऊ शकते असं वाटतं.